छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे छोटे मोठे धबधबे जे आहेत तर ओसंडून वाहत आहे। मी सध्या वेरूळच्या सीतानानी धबधब्याजवळ आहे आणि हा धबधबा जो आहे तर ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक अनेक दिवसांची वाट पाहत असतात आणि हे क्षण या ठिकाणी आता आपल्याला एनडीटीव्ही मराठीवर पाहायला मिळतोय। नैसर्गिक सौंदर्याने नटलेला वेरूळ लेणीवरील डोंगरदऱ्यामधील हा धबधबा आता पावसामुळे खळखळून वाहतोय आणि याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक देखील या ठिकाणी गर्दी करतायत। वेरूळ नजीकचा हा सीतानानी धबधबा आहे जो लेणी परिसरातून शेतलज धारांनी कोसळत जो आहे तर पुढे जातो आणि हा धबधबा या धबधब्याचा एक वेगळा इतिहास आहे। त्यामुळे या धबधब्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत तर या ठिकाणी येत असतात। सीतानानी धबधबा म्हणजेच पांढऱ्या शुभ्र जलधारणी ओसंडून वाहतो आणि हे क्षण जे आहे तर मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी परिसरातील असेल किंवा इतर जिल्ह्यातील पर्यटक येत असतात। खुलताबाद असेल, म्हैसमाळ असेल, सुलीभंजन असेल, अनेक पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे। यातलं हे पर्यटन स्थळ अत्यंत महत्त्वाचं समजलं जातो आणि हा धबधबा जो आहे तर पावसाळा सुरू झाल्यावर अशा पद्धतीने ओसंडून वाहतोय आणि हे विहंगम दृश्य जे आहे तर ते कैद करण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। त्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि गेल्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे त्यानंतर हा धबधबा या ठिकाणी आपल्याला ओसंडून पाहायला मिळतोय। याचा आवाजच आपण जर बघितला तर असा त्यावरून तुम्ही या अंदाज लावू शकता की किती दमदार पाऊस या ठिकाणी झाला असेल आणि या वर्षात पहिल्यांदाच सीतानानी जो धबधबा आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।